माझ्या एका खास कस्टमर ताईंनी आज मला पुन्हा एकदा आठवलं आणि मी त्या ताईंना नाही बोलू शकले नाही. 1 किलो शुगर फ्री ड्रायफ्रूट खजूर लाडूचे परफेक्ट प्रमाण, अगदी बिझनेससाठीही उपयुक्त. नमस्कार मंडळी, मी तेजल. मी आधी घरातूनच माझा छोटासा लाडूचा बिझनेस चालवत होते. पण नंतर घरचं काम, माझा छोटा मुलगा, यूट्यूब आणि पप्पांची अचानक बिघडलेली तब्येत, हे सगळं सांभाळता मी माझ्या लाडूची ऑर्डर घेणं थांबवलं होतं. पण माझ्या एका खास कस्टमरनी त्यांच्या मुलासाठी ड्रायफ्रूट खजूर लाडूची ऑर्डर दिली आणि त्यांना मी नाही बोलू शकले नाही. त्यांना या लाडूमध्ये अजून थोडे काही इन्ग्रेडियंट वाढून पाहिजे होते. चला तर मग पाहूयात पौष्टिक, साखर गुळ नसलेले ड्रायफ्रूट्स खजूर लाडू कसे बनवायचे ते. सर्वात आधी लाडूसाठी लागणारे साहित्य पाहूया. हे काजूचे बारीक तुकडे करून घेतलेत. बारीक म्हणजे एका काजूचे 3-4 तुकडे केलेत, जास्तही बारीक नाही करायचे. हे काजू 100 ग्रॅम आहेत. तसेच हे बदामसुद्धा बारीक करून घेतलेत. हे बदाम 100 ग्रॅम आहेत. हा आहे डिंक. मी जे नेहमी सर्वांना ड्रायफ्रूटचे लाडू बनवून देते ना, त्यात डिंक नाही वापरत. पण या ताईंना यामध्ये डिंक पाहिजे होता, म्हणून मी इथे 20 ग्रॅम डिंक घेतला आहे. हे 50 ग्रॅम सुके खोबरे बारीक किसून किंवा बारीक करून मिक्सरला लावून घेतलं तरीही चालेल. हे आहेत काळ्या मनुका, 50 ग्रॅम घेतल्यात. सूर्यफुलाच्या बिया 40 ग्रॅम आहेत. या आहेत भोपळ्याच्या बिया, 30 ग्रॅम आहेत. या आहेत कलिंगडाच्या बिया, 20 ग्रॅम आहेत. या आहेत मनुका, 50 ग्रॅम. पांढरी तिळी 15 ग्रॅम. हे 500 ग्रॅम खजूर घेतलेत. हे खजूर तुम्हाला परवडतील त्या क्वालिटीचे तुम्ही घेऊ शकता. खजुरामधील बिया काढून खजुराची अशी पेस्ट करून घ्यायची. मंडळी, हे साहित्य घेताना काजू, बदाम, मनुके, बिया सगळंच घेताना प्रत्येकी 2-3 ग्रॅम जास्तच घ्यायचं. म्हणजे जेव्हा हे आपण भाजतो ना, तेव्हा याचं वजन कमी होत नाही. आणि यामध्ये अजून मी 25 ग्रॅम पिस्ता घेतलेत. पिस्ताचे सुद्धा बारीक तुकडे करून घ्यायचे. आता आपण हे सर्व साहित्य एक एक करून भाजून घेऊया. इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करत ठेवला आणि हा डिंक तळून घेते. डिंक थोडा तळायचा हां. एकत्र टाकला तर त्या डिंकाची अशी लादी तयार होते आणि डिंक फुलायला अशी जागा राहिली पाहिजे. डिंक असा चांगला अगदी आतपर्यंत भाजला पाहिजे. हा डिंक जर कच्चा राहिला ना, तर खाताना दाताला इजा होऊ शकते. आता डिंक आपला भाजून झाला आहे. कढईमधील थोडे तूप वाटीत काढून घेतलं आणि याच कढईमध्ये बदाम टाकले. बदाम मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचे. डिंकसुद्धा आपण मीडियम गॅसवरतीच भाजला होता हां. यामध्ये अजून थोडं तूप टाकलं. बदाम थोडे भाजले की यातच काजू टाकायचे. आता दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचे. तुम्ही जर पहिल्यांदा हे लाडू बनवत असाल ना, तर आधी बदाम मग काजू असं एक एक करत सर्व भाजून घ्या, म्हणजे काही करपणार नाही. काजू बदाम छान भाजलेत. आता काढून घेऊया. काय आहे ना, हे ड्रायफ्रूट जेवढे छान भाजतील तेवढे लाडू जास्त दिवस टिकतात. कढई पुसून घेतले आणि यामध्ये आता सुके खोबरे घेऊया. सुके खोबरे भाजताना तूप वापरायचं नाही हां. सुकेच भाजून घ्यायचे. छान कलर बदलेपर्यंत भाजायचे. खोबरेसुद्धा भाजलेल्या काजू बदामामध्ये मिक्स करून घेतलं. फक्त भाजलेला डिंक आपण वेगळा ठेवला आहे, कारण डिंक थोडा बारीक करायचा आहे ना, म्हणून. पुन्हा कढई पुसून घेतली आणि आता बिया भाजून घेऊया. यामध्ये पहिले सनफ्लॉवर सीड्स घेतले. या बिया थोड्या परतून घेतल्या आणि यामध्येच भोपळ्याच्या बिया ओतल्या. या बिया एकत्र परतवायच्या आणि लगेचच यामध्ये वॉटरमेलन सीड टाकले. या परतून घेतल्या आणि यामध्ये पांढरे तीळ टाकले. या बियांना अशा टम्म फुगल्या की समजायचं बिया भाजल्या. या बिया जास्तही करपवायच्या नाहीत हां. यांचा कलर बदलायला द्यायचा नाही. तुम्ही जर पहिल्यांदा भाजत असाल तर एक एक प्रकारच्या बिया भाजून घेतल्या तरीही चालेल. या बियासुद्धा आता एकत्रच यामध्ये मिक्स केल्या. आता चारोळी भाजून घेऊया. आता मनुका भाजूया. मनुका भाजताना कढईमध्ये थोडं 1-2 चमचे तूप घ्यायचं, म्हणजे मनुका छान भाजतात. पहा, मनुका भाजताना हळूहळू कशा फुगतायत. मनुकासुद्धा यामध्येच काढून घेतले. आता राहिलेलं तूप कढईमध्ये घेतलं आणि खजुराची पेस्ट घेतली.
अशी पेस्ट थोडा वेळ परतून घेऊया. अजून पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही अजून 1-2 चमचा तूप टाकू शकता. अशी पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची. खजुराची पेस्ट भाजल्यावर ना अशी छान सॉफ्ट होते. पहा, अशी पेस्ट तयार झाली पाहिजे. आता गॅस बंद करूया. आता हा डिंक घेतला. याला आता एका वाटीने थोडा क्रश करूया. जास्तही बारीक करायचं नाही हां. लाडू खाताना असं थोडं दाताखाली डिंक आला ना की लाडू छान लागतो. पहा, एवढा डिंक बारीक केला. आता डिंकसुद्धा यामध्ये मिक्स केला. हे मिश्रण एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. मंडळी, हे लाडू फ्रीज बाहेर 3 महिने व्यवस्थित टिकतात. तुमच्या घरात लहान मुले किंवा तुम्ही कामाला जात असाल ना तर हे लाडू बनवून ठेवा आणि रोज सकाळी 1 लाडू खा. दिवसभर फुल एनर्जी जाणवेल, थकवा जाणवणार नाही, रक्त वाढेल आणि शिवाय बरेच फायदे आहेत. आता यामध्ये खजुराची भाजलेली पेस्ट टाकूया. आता मात्र हे मिक्स करायला थोडा वेळ लागतो हां, कारण ही खजुराची पेस्ट सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागली पाहिजे आणि सुद्धा ही खूप गरमसुद्धा आहे. आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसंच हे मिश्रण देखील मळायचं आहे. ही खजुराची पेस्ट गरम आहे, त्यामुळे हाताला सोसवेल तसं हे सर्व मिश्रण एकजीव करायचं. तुम्ही हे मोठ्या परातीत घेतलं तरीही चालेल, म्हणजे सर्व मिक्स करायला सोपं होतं. जे तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही बनवा. मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मल्लाने आपल्या चॅनलला सपोर्ट नक्की करा. मंडळी, हे पहा, मिश्रण कसं छान एकजीव होत आले. हे ना, याचा असा 1 लाडू बनवला तरी असा छान लाडू बनेल. एवढं हे मिश्रण छान मिक्स झाले. आता आपण लाडू वळायला घेऊया. लाडू वळायच्या आधी हाताला थोडं तूप लावून घ्यायचं, म्हणजे लाडूला वरती छान शाईन येते आणि हे मिश्रणसुद्धा हाताला चिकटत नाही. आपल्याला जेवढ्या आकाराचा लाडू बनवायचा आहे तेवढे मिश्रण हातात घ्यायचं आणि लाडू वळायचा. अहो मंडळी, याचे लाडू वळणे एकदम सोपं आहे. असं मिश्रण हातात घेतलं ना की पटकन लाडू वळून होतो. पहा, किती छान अगदी गोल गरगरीत लाडू तयार झाला आहे. असेच लाडू वळून घेऊया. हे लाडू ना अगदी लहान मुलेसुद्धा सहज वळू शकतात. एवढे हे लाडू झटपट वळून होतात. अशाच प्रकारे एक एक करत सर्व लाडू वळून घेतले. मी हे लाडू ना या अशा बॉक्समध्ये पॅक करते. वजन पहा, बरोबर 500 ग्रॅम भरले. असे हे आपले 2 बॉक्स तयार झाले. आणि हे वरती 15-16 ग्रॅम एक्स्ट्रा दिसतंय ना, ते एवढं चालायचंच, कारण वजन कधी कमी पडू नये. थोडंफार जास्त झालं तर चालतं. पहा मंडळी, किती सुरेख लाडू दिसत आहेत ना. हा लाडू रोज सकाळी खाल्ला ना तर शरीरात कधी रक्ताची कमतरता जाणवणार नाही आणि दिवसभर फुल एनर्जी जाणवेल. मग मंडळी, तुम्ही कधी बनवताय असे लाडू आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.